कोणी संकल्प केला? हा देवानं संकल्प केला. आणि बायबल सांगतं सेनाधीश परमेश्वराने संकल्प केला आहे, तो कोणाच्याने रद्द करवेल. करवेल का कोणाच्याने रद्द? तो संकल्प पूर्ण झाला. आम्हाला तारण प्राप्त झालं. आम्हाला विजय देवानं दिला. आम्ही विजयामध्ये वाटचाल करणारे लोक ठरले आहोत प्रियानो. पूर्ण झालेला आहे. आता आम्हाला काय करायचं आहे प्रियानो? आता आम्हाला देवामध्ये विश्वासामध्ये चालून आम्हाला पूर्णत्व गाठायचं आहे. ती तुमची आणि माझी जबाबदारी आहे. म्हणून त्यानं जो उभा आहे त्यानं पडू नये म्हणून स्वतःला सांभाळावं. प्रियानो, हे सर्व पूर्ण केलेलं आहे येशूनं. प्रियानो, हा देवाचा संकल्प पूर्ण झालाय. आणि देवाचा संकल्प तुमच्या माझ्यासाठी मानवासाठी आहे. पापी जनांच्या तारणासाठी येशू या जगामध्ये आलाय. त्याने पूर्ण केलंय. देवानी संकल्प केला, तो पूर्ण केला. देवानी संकल्प केला आणि तो रद्द झाला असं कधी होत नाही. हालेलुया. सर्व भविष्यवाणी जे काही होत्या त्या सर्व पूर्ण झाल्या प्रियानो. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, मी आरंभी शेवट कळवतो. हालेलुया. यशायाचा ग्रंथ 46 अध्याय 10 वचन. आरंभीच काय करतो? मी शेवट कळवतो. हालेलुया. ज्यावेळेस वाचा वचन. मी आरंभी शेवट कळवितो. मी आरंभी शेवट कळवतो. होणाऱ्या गोष्टी घडण्यापूर्वी त्या मी प्राचीन काळापासून सांगत आलो आहे. माझा संकल्प सिद्ध होईल. माझा मनोरथ मी पूर्ण करेन. हालेलुया. आणि मनोरथ कसा होता पहा? पाप केलेल्या मनुष्याचा उद्धार. हालेलुया. आज्ञाभंग केलेल्या मनुष्याचा उद्धार. कारण मनुष्य पापात असावं, मरणात असावं अशी देवाची इच्छा नाही. म्हणून बायबल या ठिकाणी सांगतात, मी आरंभी शेवट कळवतो. होणाऱ्या गोष्टी घडण्यापूर्वी त्या मी प्राचीन काळापासून सांगत आलो आहे. माझा संकल्प सिद्ध होईल. माझा मनोरथ पूर्ण करेन. हालेलुया. आणि देवानं तो पूर्ण केलेला आहे. हालेलुया. देवानं आमचे मार्ग मोकळे केलेले. समेटाची देणगी आम्हाला मिळालेली आहे. देवानं आपला आत्मा पित्याच्या हाती सोपवला. आम्ही पाहतो प्रभूनं आपला आत्मा पित्याच्या हाती सोपवला. दर्शन मंडपाचा पडदा वरपासून खालपर्यंत फाटला प्रियानो. आणि आम्हाला थेट प्रवेश मिळाला त्या परमपवित्र स्थानामध्ये. देवाचं गौरव आम्ही पाहतो प्रियानो. पूर्ण झालं असं तो म्हणाला. इब्रिकराच्या पत्रामध्ये आपण पाहूया 7वा अध्याय आणि त्याचं 19 वचन. कारण नियमशास्त्राने कशाची पूर्णता झाली नाही. आणि अधिक चांगल्या आशेची स्थापना झाली आहे. त्या आशेच्याद्वारे आपण देवाजवळ जातो. आपण देवाजवळ गेलेलो आहोत. हालेलुया. बायबल या ठिकाणी सांगतं, कारण नियमशास्त्राने कशाचीही पूर्णता झाली नाही. मी सुरुवातीला सांगितलं आरंभी शेवट कळवतो. पवित्र शास्त्रामध्ये सांगतं, ज्यावेळेस आदामाने पाप केलं त्यांना आणि शाप आला त्यांच्यावर, त्या बायबल आम्हाला सांगतं की सापानं हवेला फसवलं. तू सापाला म्हणतो, तू त्या मनुष्याची टाच फोडशील आणि मनुष्य काय करेल? तुझं डोकं ठेचेल. हा मनुष्य कोण आहे? मनुष्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त. आरंभीच मी शेवट कळवतो म्हणणारा तो देव आहे. आणि प्राचीन काळापासून सांगत आलो आहे. देवाचं वचन आम्हाला सांगतं. या ठिकाणी बायबल आम्हाला सांगत आहे इब्रिकराच्या लोकांमध्ये, कारण नियमशास्त्राने कशाची पूर्णता झाली नाही. आणि म्हणून या ठिकाणी नियमशास्त्राची पूर्णता, नियमशास्त्राची समाप्ती त्या ठिकाणी केली आहे. आणि अधिक चांगल्या आशेची स्थापना झाली. त्या आशेच्याद्वारे आपण देवाजवळ आलो. अधिक चांगल्या आशेची. म्हणून मी गीतामध्ये ऐकलं की ख्रिस्त माझी आशा, येशू माझी आशा. त्या आशेच्या द्वारे आपण काय केलेलो आहोत? आपण देवाच्या जवळ आलेलो आहोत. आम्ही देवाच्या जवळ आलेलो आहोत. आणि नियमशास्त्राची पूर्णता, अधिक चांगल्या आशेची स्थापना झाली. नियमशास्त्राने कशाची पूर्णता झाली नाही. पण आम्ही पाहतो देवानं आम्ही ते सर्व काय पूर्ण केलं. अधिक चांगल्या आशेची स्थापना झाली. आणि त्या आशेच्याद्वारे आपण आता देवाजवळ आहोत. आम्ही कुठं आहोत? देवाजवळ. हालेलुया. कुमारी गर्भवतीहून पुत्र प्रसवेल, त्याला इम्मानुएल म्हणजे आम्हा सानिध्य देव असं म्हणतील. हालेलुया. आणि देवानं तो आशीर्वाद आम्हाला दिलेला आहे. इब्रिकराच्या पत्रामध्ये आपण पाहतो 7वा अध्याय 19 वचन, 18-19 वाचला 18 वचन. किंवा कलसेकराचं पत्र 2रा अध्याय 11 ते 15 वाचा.
त्यामध्ये तुमची देह स्वभावानुरूप 14 आणि 15 वाचा. कलसे वाचताय ना. हो. दुसरा अध्याय 14 आणि 15. आपल्या विरुद्ध असलेला जो विधींचा दस्तऐवज आपल्याला प्रतिकूल होता तो त्याने खोडला व वधस्तंभाला खिळून रद्द केला. हालेलुया. त्याने सत्ताधीशास व अधिकाऱ्यास नाडून त्याच विरुद्ध वधस्तंभावर जयोत्सव करून त्यांचे उघड प्रदर्शन केले. काय केलं त्या ठिकाणी? जय उत्सव करून उघड त्याचं प्रदर्शन केलं. हालेलुया. आम्ही पाहतो आणि जे काही विधीचा दस्तऐवज आम्हाला प्रतिकूल होता तो त्यांनी वधस्तंभावर खिळून रद्द केला. म्हणून सर्व काही पूर्ण झालं. नियमशास्त्राची पूर्णता झाली नाही पण येशूनं सर्व काही पूर्ण झालं असं त्या ठिकाणं म्हटलेलं आहे. पाप आमचे मार्ग त्यांनी मोकळे केले. आम्हाला चांगल्या आशा प्राप्त झाली. आशेची स्थापना झाली. त्या आशेच्याद्वारे आपण देवाजवळ आलेलो आहोत. हालेलुया. गलतीकराच्या पत्रामध्ये आपण पाहूया 3रा अध्याय 11 ते 14 वचन. नियमशास्त्राच्या योगे देवापुढे कुणी नीतिमान ठरत नाही. नियमशास्त्राच्या योगे देवापुढे कुणीही नीतिमान ठरत नाही. हे उघड आहे. कारण नीतिमान विश्वासानं वाचेल. नियमशास्त्र विश्वासाचे नव्हे परंतु जो त्यातील कर्मे आचरितो तो त्यांच्या योगे वाचेल. ख्रिस्ताने आपणाकरिता शापग्रस्त होऊन आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी देऊन सोडविले. जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे. असा शास्त्रलेख आहे. हालेलुया. वाचा. यात उद्देश हा की अब्राहमाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये विदेशी लोकांना मिळावा. म्हणजे आपणाला विश्वासाच्या द्वारे आत्म्याचे वचन मिळावे. हालेलुया. पण नियमशास्त्र विश्वासाचे नव्हे परंतु जो त्यातील कर्मे आचरतो त्याच्या योगे वाचेल. ख्रिस्ताने आपणाकरता शापग्रस्त होऊन आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी देऊन म्हणजे स्वतःचं रक्त सांडून खंडणी देऊन त्याने आम्हाला वाचवले आहे. नियमशास्त्र आचरतो तो वाचतो. ख्रिस्ताने आपणाकरता शापग्रस्त होऊन आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी देऊन सोडवलेले आहे. आणि म्हणून या ठिकाणी तो म्हणतो पूर्ण झालं आहे. पुढे देवाचं वचन आम्हाला सांगतं यात उद्देश हा की या अब्राहमाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये विदेशी लोकांना मिळावा म्हणजे आपणाला विश्वासाच्या द्वारे आत्म्याचे वचन मिळावे. हालेलुया. ते तारण आम्हाला मिळालेलं आहे. ते वचन आम्हाला मिळालेलं आहे. समेट आम्हाला मिळालेला आहे. आम्ही देवाच्या जवळ आलेलो आहोत. हालेलुया. पूर्ण झालेलं आहे. बंधुजनो इतकेच आता म्हणतो तुमचे कल्याण असो. तुम्ही पूर्ण व्हा, समाधानी व्हा, एकचित्त व्हा, शांतीने राहा म्हणजे प्रीतीचा व शांतीचा देव तुम्हास राहील. करिंदकराचं 2 पत्र 13वा अध्याय आणि त्याचं 11 वचन. हालेलुया. काय त्या ठिकाणी लिहिले पाहिजे? बंधुजनो इतकेच आता म्हणतो तुमचे कल्याण असो. पूर्ण झालं आहे तुमचं कल्याण असो. तुम्ही काय व्हा? वाचा म्हणा मोठ्याने. तुम्ही काय व्हा? पूर्ण. बायबल वाचले का? प्रत्येकाने काढा बायबल. आज 7 वाजता जरी जायचं तर तुम्ही असं वागला. 2 पत्र 13वा अध्याय 11 वचन. बंधुजनो इतकेच आता म्हणतो तुमचे कल्याण असो. तुम्ही पूर्ण व्हा. नाही तुमच्या प्रत्येकाच्या बायबलमध्ये काय लिहिले? तुम्ही पूर्ण व्हा. देवानं सर्व काही पूर्ण केलेलं आहे. ख्रिस्तानं सर्व काही पूर्ण केलेलं आहे. देवाचा संकल्प सिद्धीस गेलेला आहे. देवाच्या योजनेप्रमाणे त्यानं आपला अर्पण वधस्तंभावर केलेला आहे. सर्व काही पूर्ण झालंय. कुणासाठी ते केलं?
तुम्हाला आणि मला समेटाची देणगी मिळावी, तुम्हाला आणि मला देवाच्या जवळ येता यावं. आम्ही देवाच्या जवळ आलेलो आहोत आणि आता इतक्यात मी पूर्ण आहे असं आहे का? आता मला पूर्णत्व गाठायचं आहे. पूर्ण व्हा. बायबल मला सांगतं की तुमचं कल्याण असो, पूर्ण व्हा, समाधान मिळवा, एकचित्त व्हा, शांतीने राहा, म्हणजे प्रीतीचा व शांतीचा देव तुम्हास राहील. हे होण्यासाठी प्रियानो आज वधस्तंभाचे 7 उद्गार त्याचं मनन आम्ही केलं प्रियानो. त्या वचनाप्रमाणे देवाचा संकल्प आम्ही समजून घेतल्यानंतर हो त्याच्याप्रमाणे आम्ही जेव्हा चालतो आम्हाला ते मिळणार आहे. आमचं कल्याण होणार आहे, आम्ही पूर्ण होणार आहोत, आम्हाला समाधान मिळणार आहे, आम्ही एकचित्त असणार आहोत, आम्ही शांतीने राहणार आहोत, आम्ही प्रीतीचा व शांतीचा आणि देव तुम्हा देव प्रीतीचा व शांतीचा देव तुम्हासह राहील. तो राहावा प्रियानो. केवळ मी असं म्हटलं इम्मानुएल म्हणजे आम्हा सानिध्य देव, असं होईल का हो? कधी नाही होणार. त्यानं दिलंय देवाचं सानिध्य आम्हाला, देवानं दिलेलं आहे, पण ते माझ्यासाठी मला मिळवायचं असेल तर मला देवामध्ये चालणं गरजेचं आहे. ते पूर्ण देवानं केलेलं आहे, ते पूर्णत्व मी समजून घेणं गरजेचं आहे. ते पूर्णत्व कुणासाठी आणि केले? ते माझ्यासाठी केले, तुमच्यासाठी केले, प्रत्येक मानवासाठी केले, म्हणून प्रत्येकाने ते समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून बंधुजनो इतकेच आता सांगतो. हालेलुया. वधस्तंभावरचे 7 उद्गार ऐकणाऱ्या देवाच्या लोकांनो इतकेच आता सांगतो, तुमचे कल्याण असो. हे ऐकल्यावर फार चांगलं वाटतं. पण पूर्ण व्हा. पूर्ण होण्यासाठी काय करायचं आहे प्रियानो? पूर्ण होण्यासाठी आम्हाला वधस्तंभाचं शिक्षण आत्मसात करायचं आहे. पूर्ण होण्यासाठी आम्हाला वधस्तंभाचे ते 7 उद्गार येशूने उद्गारलेले आहेत ते आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. केवळ ठराविक दिवशी आम्ही एकत्र येतो, ते आम्ही समजून घेतो, तेवढ्या पुरतं ते मर्यादित नाही. ऐकलेल्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या, नाहीतर कदाचित तुम्ही त्यापासून वाहून जाल. जगामध्ये अनेक अशा गोष्टी आहेत प्रियानो. डोळ्याची वासना, देहाची वासना, संसाराची पुशारकी ही देवापासून आहे आणि त्याच्या मागे लागून आम्ही स्वतःला वाहून नेतो प्रियानो. स्वतःच आम्ही त्याच्यामध्ये वाहून जातो. म्हणून ऐकलेल्या गोष्टींकडं विशेष लक्ष द्या. बायबल सांगतं येशू या ठिकाणी येशूने आंब घेतल्यानंतर पूर्ण झाले असं म्हटलेलं आहे. देवाचा संकल्प पूर्ण झाला, देवाची योजना पूर्ण झाल्या प्रियानो. आणि आता आम्हाला काय करायचंय? आम्हाला तुम्ही पूर्ण व्हा असं देव म्हणतो. जसा मी परिपूर्ण आहे तसं तुम्ही परिपूर्ण व्हा. हालेलुया. जसा मी पवित्र आहे तसं तुम्ही पवित्र व्हा. हालेलुया. आणि ते होण्यासाठी, ते पूर्णत्व गाठण्यासाठी येशूनं जे पूर्ण झाले असं म्हटलं, आंब घेतल्यानंतर ते आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपला आत्मा पित्याच्या हाती सोपवला. हवा त्याच्या अगोदर सोपवला नाही. पूर्ण झाल्यावर त्यानं आपला आत्मा पित्याच्या हाती सोपवला. कारण का? पापी जनासाठी नीतिमान पुरुष वधला जाणं गरजेचं आहे. ते अगत्याचं आहे. ते त्याने केलं, पूर्ण झालं असं समजलं आणि त्याने आपला आत्मा पित्याच्या हाती सोपवला. म्हणून आता तुम्ही पूर्ण व्हा प्रियानो. वचनामध्ये राहा, वचनामध्ये स्थिर राहा. वधस्तंभाचं शिक्षण तारण प्राप्त होत असलेल्या लोकांसाठी सामर्थ्य आहे. त्या वचनाचं आम्ही रोज मनन करावं हो त्याचं, आणि ते आम्ही रोज ते समजून घेणं गरजेचं आहे. आणि प्रभूंनी माझ्यासाठी जो त्याग केला, पित्यानं माझ्यासाठी जो त्याग केला, येशूनं वधस्तंभावरचं शापित मरण जे माझ्यासाठी सहन केलं, त्याचं रोज आम्ही स्मरण करावं, रोज आम्ही त्याची आठवण करावं आणि प्रभूच्या मार्गामध्ये विश्वासानं आम्ही चालणं गरजेचं आहे. इब्रिकराच्या लोकांना पत्र लिहिताना देवाचा दास म्हणतो, 11वा अध्याय आणि त्याचं 40 वचन वाचा. देवानं जे उत्तम ते आपल्यासाठी, देवानं जे उत्तम ते आपणासाठी पूर्वीच नेमिले होते, यासाठी की त्यांनी आपणा वाचून पूर्ण होऊ नये, त्याने आपणा वाचून पूर्ण होऊ नये. हालेलुया. देवा वाचून कोण पूर्ण होऊ शकतं का? नाही. हालेलुया. म्हणून या ठिकाणी देवाचं जमा सांगतं, देवानं जे उत्तम ते आपणासाठी पूर्वीच नेमले होते. काय उत्तम देवानं नेमलं होतं? आपला प्रिय पुत्र. हालेलुया. त्याच्यासारखं उत्तम जगात काही नाही. आकाशाखाली मनुष्य मात्रांमध्ये एकच नाव ज्याच्यामध्ये तारण आहे, आरोग्य आहे, आशीर्वाद आहे, जीवन आहे, ते नाव प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. म्हणून मला कधी कधी प्रश्न पडतो की देवाने उत्तम आम्हाला दिलेलं आहे, मग आम्ही देवाला का मागत बसतो? हे दे, ते दे, अमुक दे. हा, पैशाने मनुष्याला विसावा मिळतो का? पैशाने मनुष्याला सुख मिळतं का? हो का नाही? हां, पैशाने मनुष्याला शांती मिळते का? पण जेव्हा येशूकडे आम्ही येतो आम्हाला विसावा मिळतो.
येशूकडे आम्ही येतो, आम्हाला समाधान मिळतं. येशूकडे आम्ही येतो, आम्हाला शांती मिळते. येशूकडे आम्ही येतो, आम्हाला जीवन प्राप्त होतं. हालेलुया. चोर येतो चोरी करणं, घात करणं, नाश करणं या हेतून येतो, पण मी जो आलो आहे तुम्हाला विपुल, तुम्हाला जीवन प्राप्त व्हावं आणि ते सुद्धा कसं, विपुल जीवन प्राप्त व्हावं. म्हणून या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतं, देवाने जे उत्तम ते आपणासाठी पूर्वीच नेमले होते, यासाठी की त्यांनी आपणा वाचून पूर्ण होऊ नये. म्हणजे देवाची इच्छा की आम्ही पूर्ण व्हावं. हालेलुया. आमेन. पूर्ण ज्यावेळेस आम्ही होऊ त्याच वेळेला येशू देव आम्हाला म्हणणार आहे, माझ्या भल्या आणि विश्वासू दासा, हे तुझं वतन घे, हा तुझा मुकुट आहे, जीवनाचा मुकुट. तो कसा मिळणार आहे? पूर्ण केल्यानंतर. हालेलुया. धाव पूर्ण केल्यानंतर, विश्वास राखल्यानंतर, सुयुद्ध केल्यानंतर ते आम्हाला मिळणार आहे. असंच मिळणार नाही. येशू हे नाव सर्व नावांहून श्रेष्ठ आहे. कसं मिळालं ते? पित्याच्या योजनेप्रमाणे, पित्याच्या इच्छेप्रमाणे त्यानं आपला यज्ञ वधस्तंभावर केला, आपलं अर्पण देवाला सादर केलं आणि ते पित्यानं तो यज्ञ स्वीकारला. देव संतुष्ट झाला आणि पित्याच्या उजवीकडे तो बसलेला आहे. सर्व नावाहून श्रेष्ठ नाव त्याला प्राप्त झालंय. सर्व सत्ता अधिकार त्याच्या खांद्यावर आहे. प्रियानो, ते सर्व कसं मिळवलं? त्याने ते देवाची योजना पूर्ण केली, मानवासाठी असलेली. आमेन. ते पूर्ण त्याने केलं. आपला प्राण त्यानं पित्याच्या हाती दिला. ते सर्व पूर्ण झालं आणि आम्ही पाहतो तेच पूर्ण झाल्यानंतर आम्ही आता आमचं जीवन ज्या पूर्णत्वामुळं मला तारण मिळालेलं आहे, ज्या पूर्णत्वामुळं मला आशीर्वाद मिळाला आहे, ते मला पूर्ण करायचं आहे. म्हणून मी नेहमी सांगतो, इतक्यात मी पूर्ण झालो असं नाही. हालेलुया. मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करायचे, पुढील गोष्टीकडे लक्ष लावायचे आणि मर्यादेवरील खुणेपर्यंत मला धावायचं आहे. सुयुद्ध मला करायचं आहे, विश्वास राखायचा आहे. म्हणून तो पौल स्वतःविषयी साक्ष देतो, जे सुयुद्ध ते मी केलं, विश्वास राखला, धाव संपवली. हालेलुया. आता राहिलाय काय? तो जीवनाचा मुकुट. तो केवळ मलाच नाही तर प्रभू येशू ख्रिस्तात दुसरं येणं, प्रगट होणं, ज्यांना ज्यांना प्रिय आहे त्या प्रत्येकासाठी तो आहे. हालेलुया. तो कसा मिळणार आहे? मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करून, पुढील गोष्टीकडे लक्ष लावून, मर्यादेवरील खुणेपर्यंत धीरानं धावणं, विश्वासाचं सुयुद्ध ते करणं, ते पूर्णत्व मला गाठायचं आहे प्रियांनो. आणि म्हणून तो म्हणतो की त्याच्या वाचून, त्यांनी आपल्या वाचून पूर्ण होऊ नये. आम्ही देवाच्या वाचून पूर्ण होऊ शकत नाही. हालेलुया. म्हणून आम्ही शिक्षण नेहमी घ्यावं, शिक्षणामध्ये आम्ही चालावं, शिक्षणामध्ये आम्ही वाटचाल करावी, वधस्तंभाचं मनन करावं, परमेश्वराच्या वचनाचं मनन करावं, वचनाप्रमाणे चालावं, आत्म्याच्या प्रेरणेने आम्ही चालावं, पवित्र आत्मा जसा चालवतो त्याप्रमाणे आम्ही चालणं गरजेचं आहे आणि आम्ही पूर्ण व्हावं ख्रिस्तामध्ये. हालेलुया. पण वचनामध्ये राहा, प्रभूमध्ये राहा. आम्हाला वरील गोष्टीसाठी पाचारण केलेलं आहे. तुम्हाला स्वर्गीय स्थानावर देवानं बसवलेलं आहे. हालेलुया. बायबल सांगतं, कशाची काळजी करू नका, चिंता करू नका, काय खावं, काय प्यावं, काय पांघरावं याची काळजी करू नका. काळजी हे करा की जो उभा आहे त्याने पडू नये म्हणून स्वतःला सावरावं. हालेलुया. आमेन. बाकी तुम्ही फक्त विश्वासानं चाला, बाकीच्या गोष्टी पुरवायला देव समर्थ आहे. हालेलुया. प्रियानो, माझ्या प्रेयर रूमच्या मागच्या बाजूला आमचं एक गार्डन आहे आणि आता काही दिवसापासूनच मी सकाळी माझी प्रेयरची वेळ झाली की मला त्या माझ्या खिडकीच्या बाहेर जे ग्रिल लावले त्या ग्रिलवर असं टक 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 आवाज येतो. मग पहिल्यांदा वाटलं की काय कुठला आवाज आहे, असं एकदम दार वाजवल्यासारखा आवाज आहे. म्हणून मी एकदा खिडकीतून बघितलं, खिडकी थोडीशी उघडून मी बघितलं तर एक सुंदरसा पक्षी आणि त्या ठराविक जागेवर तो बसतो आणि त्या ठिकाणी अशी टोच मारत असतो आणि स्वतःची चोच जी आहे आणि ती अशी पुसत असतो, क्लीन करत असतो. मग मी एकदा नीट बघितलं तर माझ्या त्या रूमला लागूनच माझं एक चिक्कूचं झाड आहे आमचं, त्या झाडावर असे भरपूर चिक्कू आलेले. मग तो रोज पक्षी येतो, सकाळी सकाळी उठला की पहिलं तो त्या झाडावर येतो, मनसोक्त नाश्ता करतो आणि त्या माझ्या ग्रिलच्या तिथे येऊन आपलं मस्त चोच पुसतून मग जातो निघून. त्याला काही काळजी नाही, चिंता नाही, काही नाही. आकाशातले पक्षी पहा, ते कष्ट करीत नाहीत, कातीत नाहीत, त्यांना कोठारं नाही धान्य साठवायला, तरी त्यांचं अन्न देव त्यांना वेळेवर देतो. तुम्ही अल्पविश्वासू का? तुम्हाला देव पुरवणार नाही का? त्या चिमण्यांपेक्षा तुमचं मोल अधिक आहे की नाही? मला इतका आनंद वाटतो त्या चिमणीने, त्या पक्ष्याने येतं अशा अतिशय सुंदर त्या पक्ष्याने इतका चांगला धडा मला दिला, इतका टवटवी. सकाळी नाश्ता केल्यानंतर चोच बीज पुसतो, मला पण जागा करतो, आता मी आलो आहे.
आणि तो निघून जातो. हा, उद्याच्या नाश्त्याची त्याला परवा नाही, त्याला माहिती आहे उठायचं आणि तिथं जायचं आहे. हां, देवानं माझी सोय केलेली आहे. प्रियानो, आम्हाला त्या गोष्टीची चिंता करायची नाही, मला काळजी घ्यायची आहे, मला प्रभूमध्ये वाढायचं आहे, मला प्रभूमध्ये चालायचं आहे, मला पूर्णत्व गाठायचं आहे, मला पित्याच्या इच्छेप्रमाणे वर्तन करायचं आहे, मला सत्याच्या ज्ञानाप्रत पोचायचं आहे आणि सार्वकालिक जीवनाचा वाटा मला प्राप्त करून घ्यायचा आहे. हालेलुया. त्या सत्याच्या ज्ञानाप्रत पोचणं म्हणजेच पूर्णत्व गाठणं आहे प्रियानो. म्हणून आम्ही वचनामध्ये सतत रममान होणं गरजेचं आहे. आम्ही वचनामध्ये सतत स्वतःला झोकून देणं गरजेचं आहे. प्रभूला आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. प्रभूला आम्ही त्याच्यामधून आम्ही जवळीक त्याचे नातेसंबंध आम्ही त्या वचनाच्या वगैरे अधिक वाढवू शकतो प्रियानो. आणि वचनाप्रमाणे आम्ही आचरण करतो म्हणजे आम्ही पूर्णत्वाच्या दिशेने चालतो. आपणा वाचून त्यांनी पूर्ण होऊ नये. पित्या वाचून प्रभू येशू ख्रिस्त वाचून पवित्र आत्म्या वाचून आम्ही पूर्ण होऊ शकत नाही. हालेलुया. म्हणून येशू म्हणतो, मी जातो तुमच्यासाठी कैवारी आत्मा पाठवतो, तो कैवारी आत्मा तुम्हाला पूर्ण सत्यामध्ये नेईल. हालेलुया. तो मंच काय सांगणार नाही, तो जे काही ऐकेल पित्याचं पुत्राचं त्या गोष्टी तो सांगतो, तुम्हाला सांगेल. हो, तो तुमचा कैवारी पूर्ण सत्यामध्ये. कुठलं सत्य आहे ते? बोला काय आता, पूर्ण सत्य म्हटलं की पूर्ण सत्यामध्ये. देवाचं वचन आम्हाला पूर्ण सत्य आहे प्रियानो, आणि त्या वचनामध्ये तो आम्हाला घेऊन जाईल. म्हणून आम्ही बायबल आम्हाला सांगतं, आत्म्याच्या प्रेरणेने चाला, आत्म्यानं परिपूर्ण व्हा, आत्म्यानं भरलेले तुम्ही व्हा. कारण त्या आत्म्याच्याद्वारेच, पवित्र आत्म्याच्याद्वारे आम्ही पूर्णत्व गाठू शकतो. हालेलुया. बायबल आम्हाला सांगतं पूर्ण आपल्या वाचून त्यांनी पूर्ण होऊ नये, ते पूर्णत्व आपण गाठूयात. आणि म्हणून पूर्ण झाल्यानंतर ते सर्व पूर्ण झालं आणि मग समाधानाचा उद्गार आणि तो काय म्हणतो पहा, लूका सुसमाचार याचा 23वा अध्याय 46 वचन. तेव्हा येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला, हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. हालेलुया. इकडं तो म्हणतो पूर्ण झालंय योहान 19:30 आणि लूका 23:46 म्हणतो, काय तो म्हणतो, तेव्हा येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला, हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. देवानं दिलेला आत्मा देवाकडं पुन्हा जातो. हालेलुया. देवानं दिलेला आत्मा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. जे काम तुम्हाला दिलं होतं, जी जबाबदारी तुम्हाला दिली होती, ती सर्व तुझ्या कृपेनं मी पूर्ण केली. हालेलुया. मृत्यूछायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी अरिष्टास भिणार नाही, कारण तू मजबरोबर आहेस. येशूचं म्हणतो, माझा देव माझ्याबरोबर आहे, माझा पिता माझ्याबरोबर आहे, आणि त्याला माहिती आहे हे सर्व मी पित्याच्या योजनेप्रमाणे करत आहे, मानवाच्या कल्याणासाठी तो करत आहे. म्हणून तो समाधानाचा उद्गार नाही, समाधानाचा उद्गार आहे, क्लेशाचा नाही. हा समाधान आहे की देवाची इच्छा मी पूर्ण केली, देवाची आज्ञा मी पूर्ण केली, देवाच्या योजनेचा भाग मी पूर्ण केला आहे. म्हणून तो समाधान म्हणतो. तेव्हा येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला, हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती देतो. असे बोलून त्याने प्राण सोडला. आणि प्राण सोडला. आणि काय झालं प्रियानो, पवित्र शास्त्रामध्ये सांगतं, रोमकराचं पत्र मग असे वाचलं, समेट आम्हाला मिळालेला आहे, समेटाची देणगी आम्हाला प्राप्त झालेली आहे आणि त्या आम्ही देवाच्या जवळ आलेलो आहोत. हालेलुया. मत्तेय सुसमाचार 27 अध्याय त्याचं 51 वचन वाचावर. तेव्हा पहा, पवित्र स्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला. भूमी कापली, खडक फुटले, थडी उघडली. दर्शन परमपवित्र स्थानाचा जो पडदा आहे तो वरपासून खालपर्यंत फाटला. म्हणजे जी आडभिंत होती ती निघून गेली. हालेलुया. त्या परमपवित्र स्थानामध्ये बायबल काय आम्हाला सांगतं की मुख्य याजक वर्षातून एकदा, आणि ते वधलेला जो कोकरा आहे त्याचं रक्त घेऊन त्या ठिकाणी तो जायचा आणि मग त्या ठिकाणी तो अर्पण करून तो पुन्हा यायचा. आणि जर ते अर्पण स्वीकारलं नाही तो याजक तिथं आतमध्ये गतप्राण व्हायचा.
हा प्रभू येशू ख्रिस्त परात्पर देवाचा पुत्र, तोच मुख्य याजक झाला, तोच वधायाचा कोकरा झाला, त्यानं स्वतःचं अर्पण वधस्तंभावर केलं, ते केलं, तेच रक्त घेऊन तो परमपवित्र स्थानामध्ये त्याने आपलं प्राण देवाच्या हाती सोपवला आणि दर्शन मंडपाचा पडदा वरपासून खालपर्यंत फाटला. आणि आम्ही पाहतो देवाच्या गौरवाला जो मनुष्य अंतरला होता येशूच्या रक्तानं, येशूचा आपला आत्मा देवाच्या हाती सोपवण्याच्या द्वारे, त्या मरणाच्या द्वारे आम्ही त्या देवाच्या जवळ आलोय. समेटाची देणगी आम्हाला मिळाली. अब्बा आणि बापाशी हाक मारण्याचा अधिकार आम्हाला प्राप्त झाला. आता आम्ही कोण आहोत? देवाचे निवडले लोक, राजकीय याजकगण, स्वतःचे लोक आम्ही आहोत प्रियानो. आणि देव आपल्या लोकांना आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. बायबल आम्हाला सांगतं इब्रिकराच्या पत्रामध्ये आणि 11वा अध्याय 9वा अध्याय 11, 12, 13. ख्रिस्त हा भावी चांगल्या गोष्टींसंबंधी, ख्रिस्त हा भावी चांगल्या गोष्टी संबंधी प्रमुख याजक असा येऊन, प्रमुख याजक असा घेऊन, भावी चांगल्या गोष्टीविषयी काय? पुन्हा एकदा वाचा प्रभू. ख्रिस्त हा भावी चांगल्या गोष्टींसंबंधी, भावी चांगल्या गोष्टी संबंधी म्हणजे तुमच्या आणि माझ्या कल्याणाच्या ज्या गोष्टी आहेत, भावी चांगल्या गोष्टीविषयी संबंधी प्रमुख याजक असा येऊन, प्रमुख याजक असा येऊन, हाताने केलेला नाही, हाताने केलेला नाही, म्हणजे या सृष्टीतला नाही, म्हणजे या सृष्टीतला नाही, अशा अधिक मोठ्या व पूर्ण मंडपात, अशा अधिक मोठ्या व पूर्ण मंडपातून आणि बकरे व गोरे, आणि बकरे आणि गोरे यांचे रक्त नव्हे, तर आपले रक्त घेऊन, पहा तो मुख्य याजक आपले रक्त घेऊन एकदाच परमपवित्र स्थानामध्ये गेला आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळवली. कारण बकऱ्यांचे व बैलांचे रक्त, बकऱ्यांचे व गोऱ्याचे रक्त आणि विटळलेल्यावर शिंपडलेली कालवडीची राख ही जर देहाची शुद्धी होईल असे पवित्र करीतात, तर सार्वकालिक आत्म्याच्या योगे ज्याने निष्कलंक अशा स्वतःच देवाला अर्पण केले, निष्कलंक असं स्वतःला देवाला अर्पण केलं, त्या ख्रिस्ताचे रक्त तुमचा विवेकभाव जिवंत देवाच्या सेवेसाठी, निर्जीव कर्मापासून किती विशेष करून शुद्ध करेल. हालेलुया. देवाच्या सेवेसाठी आम्ही ती करावी प्रियानो. सार्वकालिक मुक्ती त्याने मिळवली आणि ते मुक्तीचं दान त्याने आम्हाला दिलं. तुम्हाला स्वातंत्र्य असा म्हणून ख्रिस्तानं तुम्हाला स्वतंत्र केलेलं आहे. त्या स्वातंत्र्याच्या नियमाकडे लक्ष देऊन आपल्या आध्यात्मिक जीवनाची वाटचाल आम्ही करणं गरजेचं आहे. पूर्णत्व आम्ही गाठणं गरजेचं आहे. देवानं आमच्यासाठी आपला प्राण वधस्तंभावर दिला. समाधानानं तो म्हणतो माझा आत्मा तुझ्या हाती मी सोपवून देतो. दर्शन मंडपाचा पडदा वरपासून खालपर्यंत फाटला. आम्हाला समेटाची देणगी मिळालंय. सार्वकालिक मुक्तीचं मोल ते दान त्यानं आम्हाला दिलेलं आहे. आणि ती नीतिमत्व आम्हाला काय सांगतं प्रियानो? आम्हाला ख्रिस्ताच्या रक्तानं नीतिमत्व मिळालेलं आहे. ते पूर्णत्वाद्वारे ते समेटाच्या द्वारे आम्हाला नीतिमत्व प्राप्त झाले. आणि नीतिमत्तेचा परिणाम आमच्या जीवनामध्ये काय आहे? यशाचा ग्रंथ याचा 32वा अध्याय त्याचं 17 आणि 18 वचन हावं. नीतिमत्तेचा परिणाम शांती व तिचे फल. नीतिमत्तेचा परिणाम लक्षात घ्या. नीतिमत्तेचा परिणाम येशूनं आपला आत्मा पित्याच्या हाती सोपवला. त्याच्याद्वारे आम्हाला नीतिमत्व मिळालं. ते रक्त सांडण्याच्या द्वारे त्या रक्ताच्या द्वारे आम्हाला नीतिमत्व मिळालं. तो छळ सहन करण्याच्या द्वारे आम्हाला नीतिमत्व मिळालं. आणि बायबल सांगतं नीतिमत्तेचा परिणाम म्हणजे आम्ही पाहतो येशूच्या मरणाचा लाभ आम्हाला कसा झालाय? नीतिमत्तेचा परिणाम शांती व तिचे फल सर्व काळचे स्वास्थ्य. नीतिमत्तेचा परिणाम शांती आणि तिचे फळ सर्व काळचे स्वास्थ्य व निर्भयता होईल. आणि माझे लोक शांत स्थळी निर्भय वसतिस्थानात व सुखाश्रमात राहतील. हालेलुया. पुन्हा एकदा मी वाचतो ब्रदर. 32वा अध्याय काय वचन सांगितली होती? 17-18. जरा हा फॅन बंद करा. मी इथं आलो की फॅन बंद करत जा.
नीतिमत्तेचा परिणाम शांती व तिचे फळ सर्वकाचे स्वास्थ्य व निर्भयता होईल. हालेलुया. काय शांती आहे? सार्वकाचे स्वास्थ्य त्या ठिकाणी आहे प्रियानो. आणि निर्भयता आहे, भय नाही. हालेलुया. निर्भयता आहे, भय नाही. कुठल्या प्रकारचं भय नाही? कारण ख्रिस्तामध्ये आम्हाला आशा आहे. भय कधी माणसामधून निघून जातं? जर त्याला आशा असेल तर. हालेलुया. मग जर आम्हाला ख्रिस्ताची आशा आहे, ख्रिस्तानं माझ्यासाठी वधस्तंभावर आपला प्राण दिलेला आहे, ख्रिस्तानं माझ्या आरोग्यासाठी आणि चापकाचे फटके सहन केलेले आहेत, ख्रिस्तानं माझ्या पापांतून सोडवण्यासाठी स्वतःचं निष्कलंक रक्त सांडलेलं आहे, म्हणजे ते नीतिमत्व मला दिलंय. आता माझ्यामध्ये भय नाही. हालेलुया. रोगाचं भय नाही, मरणाचं भय नाही, प्रश्नाचं भय नाही, उद्या काय होईल त्याचं भय नाही. कारण देवानं मला निर्भय जीवन दिले. ती आशा आहे. विश्वास, आशा, प्रीती तिन्ही टिकणारे आहेत. त्याच्यामध्ये प्रीती ही श्रेष्ठ. कारण देवानं आम्हावर प्रीती केली आणि आपला प्रिय पुत्र आमच्यासाठी दिला. देवानं आपल्या स्वप्रेमाचं प्रमाण हे दिलं की आम्ही पापी असताना त्याने आपला प्रिय पुत्र दिला. म्हणून विश्वास, आशा, प्रीती तिन्ही टिकणारे. विश्वास टिकणार आहे कारण विश्वासाच्या द्वारेच कृपेनं आमचं तारण झालेलं आहे. प्रीती आम्हाला काय शिकवते? देव प्रीती आहे. विश्वास, आशा, प्रीती तिन्हीही टिकणारे. पण या तिन्हीमध्ये श्रेष्ठ काय असेल? प्रीती आहे. हालेलुया. प्रीती, कारण तो माझ्या देवाचा स्वभाव आहे. कोणाचाही नाश व्हावा अशी देवाची इच्छा नाही. तो आमच्यावर प्रेम करतो, आगापे प्रेम करतो, म्हणून तो आमचं धीरानं सहन करतो. हालेलुया. प्रीतीविषयी सांगितले, प्रीती देते. हालेलुया. प्रीती स्वार्थ पाहत नाही, प्रीती देते. मग देवानं आमच्यावर प्रीती केली आणि त्यानं आपला प्रिय पुत्र आमच्यासाठी दिला. प्रीती स्वार्थ पाहत नाही, प्रीती आणि देवानं आमच्यासाठी आपला प्रिय पुत्र वधस्तंभावर दिला, त्याचा त्याग केला. ती प्रीती आहे प्रियानो. आम्हाला जीवन मिळण्यासाठी प्रीती आम्ही पाहतो. म्हणून ते प्रीती जिथं आहे तिथं आम्हाला भय नाही, निर्भयता आहे. प्रीती आहे तिथं सार्वकालिक जीवन आहे. विश्वास, आशा, प्रीती तिन्ही टिकणारी आहे. ती नीतिमत्तेचा परिणाम शांती, तिचे फळ सार्वकालचे स्वास्थ्य, निर्भयता होईल. आणि मग माझे लोक शांत स्थळी. कुठं असणार आहेत? शांत स्थळामध्ये. हालेलुया. तुम्ही आणि मी कुठं होता सध्या? शांत स्थळामध्ये आहोत. हालेलुया. चर्चमध्ये तुम्ही आता माझ्या नावाने जिथे दोघे किंवा तिघे एकत्र जमतात त्या ठिकाणं मी आहे. म्हणजे कुठं आहात तुम्ही? शांत स्थळामध्ये. तुमच्या कुटुंबामध्ये तुम्ही, तुमची पत्नी, तुमची लेकरं सर्व देवावर विश्वास ठेवणार आहे. म्हणजे दोघं किंवा तिघं त्यापेक्षा जास्त आहे. म्हणजे तिथं कोण आहे? येशू आहे. म्हणजे तुमच्या घरामध्ये तुम्ही कुठं आहात? शांत स्थळामध्ये. तुमचं घर तुमच्यासाठी शांतीचं स्थळ आहे. तुमचे मंदिर, तुमची मंडळी आणि ज्या ठिकाणी तुम्ही एकत्र उपासनासाठी ते तुमच्यासाठी शांत स्थळ आहे. आणि ख्रिस्तामध्ये ते स्थळ देवानं आम्हाला दिलेले. म्हणून येशू म्हणतो, अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. म्हणून शांत स्थळी आणि माझे लोक शांत स्थळी, निर्भय वस्तीस्थानात आणि सुखाश्रमात राहतील. शांत स्थळामध्ये, निर्भय वस्तीस्थानामध्ये आणि सुखाश्रमामध्ये असतील. हालेलुया. आमेन. मरताना सुद्धा त्यांना भय राहत नाही. हालेलुया. पौल म्हणतो, सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा. पुन्हाही सांगतो, आनंद राखा. आणि कधी म्हणतो तो? तुरुंगात असताना, प्रयाण काळ जवळ आला असताना. आम्ही पाहतो आणि त्याचा शिरच्छेद होणार होता, त्याला मारणार होते, आणि त्यावेळेला तो म्हणतो, धाव संपवली, विश्वास राखलाय, आता राहिलं ते एकच नीतिमत्वाचा मुकुट हरवलं. समाधानाचे शब्द, उद्गार समाज. कारण का? नीतिमत्तेचा तो परिणाम आहे. नीतिमत्तेचा तो परिणाम आमच्यामध्ये होतो प्रियानो. आणि जर मी भयग्रस्त होत असेल तर प्रियानो, कुठंतरी तुम्ही चुकत आहात. पूर्णतः गाठण्याचा प्रयत्न तुम्ही करत नाही, वचनाकडे नीट लक्ष देत नाही. कारण ख्रिस्तानं तर सगळं काय पूर्ण केलं आहे, मग तुम्हाला का ते मिळत नाही? चूक आमची आहे. आम्ही पूर्णत्व गाठण्यासाठी भलत्याच गोष्टीच्या मागे लागत असतो. आम्हाला हे पाहिजे. देव, मी नेहमीच होतो, देव म्हटले की लोकांना काय कष्ट नको, शांत, सगळं आनंदात पाहिजे, सगळं व्यवस्थित पाहिजे, पुरवठा पाहिजे, कष्ट नको. असं होत नाही. हालेलुया. सुख आणि दुःख देवानं मनुष्याजवळ ठेवलेलं आहे, कारण त्यानं देवाला सोडू नये. हालेलुया. म्हणून देवाचा दास म्हणतो, योब म्हणतो, देवाकडनं सुखच घ्यावं का, दुःख घेऊ नये का? आमेन.
मला खाली खाली जाण्याचा प्रसंग आला तरी मी हेच म्हणणार आहे, मी वर आणि वर चाललेलो आहे. हालेलुया. हे समाधानाचे उद्गार त्याच वेळेला तुमच्या मुखातून येतील ज्यावेळेस तुम्ही पूर्णत्व गाठण्यासाठी प्रयत्नशील राहा, प्रभूच्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहा. आणि मी पाहतो बायबल संधी साधून घ्या, कारण दिवस वाईट आहे. परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे तर त्याला शोधा, झटून त्याचा शोध करा. मनुष्याने सारं जग मिळवलं आणि आपल्या आत्म्याचा नाश केला तर त्याला काय लाभ? सगळं काय आहे पण आत्म्याचा नाश झाला तर काय लाभ आहे? म्हणून देवानं पूर्ण केलेलं आहे. माझ्यासाठी सर्व त्यांनी मार्ग मोकळे केले आहेत. आता फक्त मला विश्वासानं चालायचं आहे. तारणासाठी पैसा द्यावा लागला का आम्हाला? नाही, पण तारणासाठी स्वतःला, येशूला स्वतःला निष्कलंक रक्त स्वतःचं सांडावं लागलं. त्याला प्राण द्यावा लागला. ते प्रायश्चित्त घेण्यासाठी त्याला छळ, अपमान, निंदा सहन करावी लागली. आणि मग तुम्हाला मला ते सुख मिळालेलं आहे प्रियानो. त्याची जाणीव आम्ही ठेवावी. हालेलुया. रोज आणि रोज त्या वधस्तंभावर झालेल्या यज्ञाचं आम्ही स्मरण करावं, म्हणजे आम्हाला देवाच्या प्रीतीची जाणीव अधिक होणार आहे. हालेलुया. नीतिमत्तेचा हा परिणाम आहे प्रियानो. आता आम्ही वलांडनाचा सण साजरा करत आहोत. आम्ही जुन्या करारामध्ये पाहत आहोत 12व्या अध्यायाच्या 5 निर्गमाचं पुस्तक 12वा अध्याय आणि 5 वचनापासून काही पुढे वाचूया. त्यानंतर करिंथकराच्या पत्रामध्ये 5वा अध्याय 7-8 वचनामध्ये आपण वाचूयात आलो. कोकरू घ्यावयाचे ते निर्दोष असून तो 1 वर्षाचा नर असावा. तो 1 वर्षाचा नर असावा. हा नर मेंढरातला किंवा बोकडातला. हा नर मेंढरातला किंवा बोकडातला. तुम्हास वाटेल तो घ्यावा. तुम्हास वाटेल तो घ्यावा. या महिन्याच्या चतुर्दशी पर्यंत, या महिन्याच्या चतुर्दशी पर्यंत ते राखून ठेवावे. राखून ठेवावे. आणि संध्याकाळी इस्रायल मंडळीतील लोकांनी ते वधावे. त्याचे रक्त घेऊन ज्या घरात त्या कोकराचे मांस खाणार त्याच्या दोन्ही दारबाह्यांच्या व चौकटीच्या कपापट्टीला लावावे. आणि त्यांनी त्याच रात्री त्याचे मांस विस्तवावर भाजून, त्याचे मांस, त्या कोकराचे मांस विस्तवावर भाजून ते बेखमीर भाकरी बरोबर खावे. कडू भाजी बरोबर ते खावे. मांस कच्चे खाऊ नये आणि पाण्यात शिजवून खाऊ नये. तर ते विस्तवावर भाजून खावे. त्याची मुंडी, पाय व आतडी या सुद्धा ते खावे. ते खावे. त्यातले सकाळपर्यंत काही राहू देऊ नये. राहू देऊ नाही. पहा, ते मांस कसं खावं? विस्तवावर भाजून, पाण्यात शिजवून खायचं नाही. का बरं? कारण त्याच्यातले सर्व ते सत्व आहे ते कुठं उतरतं? मग पाण्यामध्ये उतरतं. म्हणजे काय लोक वचन डायल्यूट करतात आणि वधस्तंभाचं जे मर्म आहे किंवा वधस्तंभाचं जे शिक्षण आहे त्याच्यापासून दूर जातात. म्हणून वधस्तंभाचं शिक्षण आम्ही नीट समजून घ्यावं. बायबल म्हणून आम्हाला सांगतं की ते वधस्तंभ ते विस्तवावर भाजून खावे आणि पाण्यामध्ये शिजवून खाऊ नये. त्याची मुंडी खावी, त्याची आतडी खावी, त्याचे पाय खावे. म्हणजे काय करावं? मुंडी खावी म्हणजे काय करावे? ख्रिस्ताचे विचार, हालेलुया, आमच्यामध्ये येणं गरजेचं आहे. आतडी खावी म्हणजे कळवळा आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे इतरांविषयी. हालेलुया. पाय खावे म्हणजे आम्ही सुवार्ता प्रसारासाठी बाहेर पडणं गरजेचं आहे. हालेलुया. आमेन. तसं ते खाणं गरजेचं आहे प्रियानो. प्रत्यक्ष आता जाऊन तुम्हाला आणि काहीतरी मटण आणून खायचा हा म्हणजे तसा आता नव्या कराप्रमाणे तसं नाही. ख्रिस्त आमच्यासाठी वधावायचा कोकरा आहे आणि त्याला आम्ही खावं. ख्रिस्ताचे विचार आम्ही ग्रहण करावे. ख्रिस्ताचा मुख्य मेंढपाचा कळवळ्याचं प्रीतीचं अंतकर आमच्यामध्ये असावं. आमचे पाय नेहमी देवाच्या सेवेसाठी चालणारे असावेत. हालेलुया. आमेन. याला म्हणतात वलांडनाचा सण साजरा करणं. आणि नव्या करारामध्ये आपण पाहतो की बेखमीर भाकर म्हणजे काय? पहा, वाचा. करिंथकराचं पहिलं पत्र 5वा अध्याय 6 पासून वचन. हे तुमचे आढ्यता मिरवणे शोभत नाही. थोडे खमीर सगळ्या गोळ्याला फुगवते. हे तुम्हास ठाऊक नाही का? तर जुने खमीर काढून टाका. जुनं पण काय करा?
काढून टाका. जुनं ते होऊन गेलंय, आता सर्व काय नवीन आहे. जुने खमीर काढून टाका यासाठी की तुम्ही जसे बेखमीर लोक आहात तसे तुम्ही नवा गोळा व्हावे. खमीर काय करतं? फुगवतं. बेखमीर काय करतं? तिथं खमीर ते काय करतं? आम्हाला फुगवतं का? नाही. काय लिहिलं पुढे पाहता ते जरा. तुम्ही नवा गोळा व्हावे, कारण आपला वलांडनाचा यज्ञ पशु जो ख्रिस्त त्याचे अर्पण झाले. वलांडनाचा यज्ञ पशु नव्या कराप्रमाणे तो ख्रिस्त याचे अर्पण झाले आहे. पुढं यास्तव जुन्या खमीराने अगर वाईटपणा व दुष्टपणा यांच्या खमीराने नव्हे तर सात्विकपणा व खरेपणा या बेखमीर भाकरीने आपण सण करावा. कसा करावा? सात्विकपणा आणि खरेपणा हे आमच्यामध्ये असावं. खमीर असता कामा नये. खमीर काय करतं? फुगवतं. हालेलुया. लोकांना ते फुगवलेले जास्त असतात. बेखमीर भाकरीने ते सण साजरा करा. पुढं बायबलमध्ये सांगतं वलांडनाचा यज्ञ पशु जो ख्रिस्त याचे अर्पण झाले. यास्तव जुन्या खमीराने अगर वाईटपणा व दुष्टपणा यांच्या खमीराने नव्हे तर सात्विकपणा व खरेपणा या बेखमीर भाकरीने सण साजरा करावा. हालेलुया. आमच्यामध्ये सात्विकपणा असणं गरजेचं आहे. आमच्यामध्ये खरापणा असणं गरजेचं आहे. वाईटपणाचा त्याग आम्ही करावा. दुष्टपणा आमच्यामध्ये असता कामा नये. मग आम्ही ख्रिस्तामध्ये पूर्णत्व गाठू. देवामुळं आम्ही पूर्णत्व गाठू. आणि जर आम्ही अशा पद्धतीने वलांडनाचा सण साजरा केला सात्विकपणे खरेपणानं, आणि आता हा ठराविक दिवसासाठी आहे का? आम्हाला रोज आणि रोज तो सण साजरा करायचा आहे. हालेलुया. म्हणून आम्ही या ठिकाणी प्रभोजन आम्ही घेत असतो प्रियानो. म्हणजे आम्ही काय करतो? त्या भाकरीच्याद्वारे आमच्या ख्रिस्ताला स्वीकारतो. त्या द्राक्षरसाच्याद्वारे ते रक्त मी सेवन करतो. आणि मी सुरुवातीला सांगतो की कुणीही अयोग्य प्रकारे त्याच्यामधून सेवन करू नये. तर सात्विक मनानं सालस मनानं त्याच्यामधून सहभागी व्हा. त्या शरीराला अनुलक्षून आम्ही ते घ्यावं. त्या शरीराला न अनुलक्षून जो खातो पितो तो खाण्याने व पिण्याने दंड आणतो. मग आम्ही जुन्या खमीराने जर ते सण साजरा केला तर आम्ही काय करतो? दंड आणतो. पण आम्ही बेखमीर भाकरीनं म्हणजे सात्विकपणानं खरेपणानं हा सण साजरा करतो. म्हणजे आम्ही काय करतो? देवाचे आशीर्वाद मिळवतो. हालेलुया. 7 उद्गार आज आम्ही ऐकलेले आहे प्रियानो. आणि या 7 उद्गाराचा परिणाम आमच्या जीवनामध्ये दिसणं गरजेचं आहे. प्रभूनं उद्गारले ते शब्द आहेत. राजांच्या राजानं उद्गारले ते शब्द आहेत. त्याचे ते शब्द आहेत प्रियानो. ते आम्ही कान देऊन ऐकलेले आहेत. आम्ही ते सतत ऐकावे प्रियानो. ते उद्गार वचन आम्ही नेहमी ऐकावं आणि त्या वचनाप्रमाणे आम्ही आचरण करावं. येणारा तो येईल, विलंब करणार नाही. माझा नीतिमान विश्वासानं वाचेल. हालेलुया. हालेलुया. यास आपल्या जागेवर आपण उठून उभं राहूयात. प्रभूला यास आपण धन्यवाद देऊया. सर्व कार्य यास पुढे येईल. हालेलुया.